बोला बोला. आता आम्ही पॅगडवाला फिरायला चाललेलो आहे. आलेलो पॅगोडाला फिरायला. गावावरून आलेली आमची फॅमिली फिरायचं पॅगोडा. तर आज त्याच कारणाने आज पॅगोडाला पण फिरणं होईल आमचं, है ना. मग काय भावांनो, एरियातून निघून लागलो आम्ही आमच्या आरेच्या मेन रोडला. मला खूप आवडतं बघा आरेमध्ये. बघा तुम्ही एवढी ग्रीनरी आणि एवढं छान माहोल असतं यार आमच्या इथं. आपण भरतो CNG ॲक्च्युली संपला होता आपल्या गाडीतला. तर जायचं एकदा फुल गेली एकदा पॅगोडा रिटर्न घरी जाऊन आपली CNG पूर्ण. आता चला बघू, खूप ट्रॅफिक भेटणार असं मला आतून वाटतंय की ट्रॅफिक भेटणार आहे. मग काय मनाला जे वाटलं तेच झालं. मजबूत ट्रॅफिक भेटले आणि एवढी ट्रॅफिक भेटली ना, वैताग आला होता डायरेक्टली जायचा. कंटाळाच आला होता. कंटाळ येऊन गेला होता भावांनो. ट्रॅफिकमुळे लय कंटाळ येतो यार. कसं बसं ट्रॅफिक आम्ही सोडली आणि घेतलेला पहिला स्टॉप. खूप ट्रॅफिक भेटली यार. मीरा भाईंदर आम्ही क्रॉस केलेलं आहे. आता आम्ही लागलेलो आहोत डायरेक्टली. हा रोड आहे, डायरेक्टली आपल्याला जायला भेटतं गोराई बीच, पॅगोडा वगैरे सगळं इथूनच स्टार्ट होतं. आता काय ट्रॅफिक वगैरेचं टेन्शन नाही आहे. लागलो होतो पॅगोडाच्या रोडला. बघा ना, गावचेच रोड वाटत आहेत आणि खूप मोकळं पण वाटत होतं. छोटे रोड असल्यामुळं काय फरक पडत नव्हता. छान वाटत होतं तिथं यार, खरंच एकदम हॅपी झालो होतो मी. बघा ट्रॅफिकमध्ये कसं तोंड होतं आणि आता कसं तोंड आहे माझं. आणि खरंच गावाला गेल्यासारखंच वाटत होतं. बघा ना, घोडागाडी वगैरे जाते आणि एकदम आरामात तुम्ही जा. काही गाडी नाही पाठी पुढे आणि मस्त एकदम गावच्यासारखा रोड. आणि पॅगोडा दिसत असल्यामुळे अजून एक्साइटमेंट वाढली होती आमची. असं वाटत होतं कधी पोचू आम्ही. आणि फायनली भावांनो आम्ही पोचलो होतो पॅगोडाला. ही आहे पॅगोडाची एंट्री आतमध्ये जाण्यासाठी. जसं आतमध्ये गेलो तर पॅगोडाचं जे स्तूप होतं ते अजून जवळ दिसत होतं. अजून एक्साइटमेंट वाढत होती. खरंच असं वाटत होतं कधीच जाऊ आणि कधी एकदम जवळून बघू वगैरे लावू आणि एंट्री करून बघू. जेवढं एक्सप्लोर करता येतं तेवढं मी करू, कारण की टाईम खूप झालेला आहे. ऑलमोस्ट 5 वाजता झाले आणि आय थिंक सो 5:30 ते 6ला बंद होतं. बघूया आता जाऊन एक्सप्लोर करूया. पोचलेलो आहोत आम्ही पॅगोडाला. आता बघू, उतरतायत सगळे आणि आतमध्ये जाऊन आम्हाला पहिले एक्सप्लोर करायचं. आता पार्किंग पण पार्टी लावायला जावं लागणार आहे मला आणि टाईम पण झालेला. आता काय मध्ये सोडतात की नाही. तुम्ही आतमध्ये एंट्री करा. चला बघू आपल्याला सोडतात की नाही. आता पोचलेलो, गाडी लावून आलो पार्किंगला आणि आहे पॅगोडा भावांनो. खूप छान वाटतं यार इथे येऊन. असं वाटतच नाही इंडियामध्ये हे आपलं स्तूप बांधलेलं आहे गौतम बुद्धांचं. आता जातो आतमध्ये. नाव आहे विपासना पॅगोडा. भावांनो जर तुम्ही येता इथं तर जर तुम्ही खैनी, पान मसाला, गुटखा वगैरे काही खात असाल, सिगरेट पित असतात तर इथे तुम्हाला फेकून द्यावं लागेल, नाही तर जमा करावं लागेल. तिथं चेकिंग करत होते. तिथं अलाउड नाही आहे शूटिंग भावांनो. तिथं शूट करू नका. बघू शकता तुम्ही पॅगोडा. खूप छान असं प्लेस आहे यार. तुम्ही विजिट करा. जर मुंबईत राहतायत तर नक्की विजिट करा. इथं तुम्हाला येऊन प्रसन्नच वाटेल. शिड्या काय एवढ्या मोठ्या नाही आहेत, पण तुम्ही कमीत कमी किती असेल रे जास्तीत जास्त 50 100 ते 200 शिड्या आहेत. आणि हे आहे आय थिंक तो काय बोलतो त्याला, ते घंटाच आहे ना, काहीतरी नाव असेल. आता बघावं लागेल सर्च करून. हे पाठीमागून तुम्ही आय थिंक याचं काम चालू आहे. तो जो आहे ना त्याला असं ओढून त्याने असं बेल वाजवायची. ते छान असं आहे. या तुम्ही पण फॅमिलीला घेऊन या आणि खूप छान वाटतं. सगळे बघा ना, छोटे छोटे मुलं वगैरे सुद्धा आहेत तिथे, मजा करतात. अशा प्रकारे आपण आलेलो आहेत वरती. एकदम टॉप फ्लोअरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी. हा पूर्ण व्ह्यू आहे. जसं तुम्ही सीड्यावर येताल तर हा व्ह्यू दिसेल. आता आम्ही एक एक स्पॉट क्लिअरपणे पूर्ण एक्सप्लोर करू. पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू. तर असंच भावांनो, जर तुम्ही वरती चढून याल, लेफ्ट साईडला आलो आहेत. आता आम्ही वरती सीड्या चढून लेफ्ट साईडला आलो आहेत.
जसं हे मोठं पॅगोडा आहे असं छोटंसं एक यांनी बांधलेलं आहे. पुढे जाऊन दाखवूया त्यावर काय लिहिलं आहे काय नाही. तर हे आहे अनापान सत्र. काय माहिती तर नाही याचं आपल्याला. आय थिंक अनापान ध्यान, आय थिंक हे ध्यान करायचं क्षेत्र आहे. ध्यानासाठीच विपसना केंद्रासाठीच विपसनासाठीच हे बनलेलं आहे हे साईडचं सुद्धा. आणि हा आहे एंट्रन्स मेन पॅगोडाचा. इथून आतमध्ये जायला आपल्याला एंट्री आहे. ही आहे आमची फॅमिली. दमले का? हा, दम लागला का वर चढून? बसा. आम्ही चाललोय आतमध्ये आता विपसना केंद्राच्या आतमध्ये, म्हणजेच पॅगोडाच्या आतमध्ये. मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये. काय शूट घेता आला तर घेईल, नाही तर मग स्किप करावं लागेल. आलेलो आहेत आपण. व्हिडिओ अलाउड नाही आहे पण घेतलं तुमच्या भावाने. काय इथे असतात गौतम बुद्धांच्या ह्या चक्राच्या मध्यभागी गौतम बुद्धांच्या अस्त्या आहेत. आणि हे आहे पॅगोडाच्या आतमधला व्ह्यू पूर्ण. आलेलो होतो आम्ही. 10 मिनिटाचं मेडिटेशन होतं. खूप बरं वाटलं. ॲक्च्युली माझं ना डोकं दुखत होतं वन साईड. आणि तिथे जसं 10 मिनिटाचं आम्ही विपसना केला ना, खूप बरं वाटलं. तुम्ही पण या आणि नक्की विपसनाला बसा 10 मिनटं. माझं तर डोकं दुखणंच बंद झालं आणि एकदम शांत झालं. ॲक्च्युली त्या स्पीकरमधून ना एका भंतेजी बोलतात. असं वाटतं की गौतम बुद्धच आपल्याशी बोलतात. खूप छान वाटतं. मन एकदम शांत होऊन जातं. तर येतात पॅगोडाला तर नक्की या आणि नक्की 10 मिनटाचा विपसना करा. हे माझं पर्सनली तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही विपसना जसं करून बाहेर येताल तिथे हे धम्मचक्र बगीचा म्हणून आहे. खूप छान प्लेस आहे मित्रांनो. हा जो धम्मचक्र आहे तो अक्षरशः म्हणजे गोल फिरतोय. धम्मचक्राचं तर मला पूर्ण माहिती नाही पण हा लाईव्ह गोल फिरतोय. हे आहे धम्मचक्र गार्डन आहे याच्यामध्ये. ही आहे आमची फॅमिली. यांना स्पेशल आम्ही फिरायला आणलेलं इकडे. आणि हे खऱ्यानेच तुम्ही जर येतात पॅगोडाला तर नक्की इथं व्हिजिट द्या आणि खूप छानच वाटतं तुम्हाला. बघूनच मन प्रसन्नच होईल तुम्हाला. या आहे पॅगोडामध्ये अजून एक स्पॉट आहे. आकाशदेवी आकाश देवता देहधातु संबुद्ध की कितनी ललित ललाम, देवलोक के देवगण करते सतत प्रणाम. आकाश देवता आकाश देवी फिर से है. और बहुत अच्छे से मूर्तियाँ ये बनाई है. म्हणजे खूप छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. टच करायला कुठे अलाउड नाही आहे पण तुम्ही फक्त बघूनच डोळ्यांचं सुख ते घेऊ शकता मित्रांनो. आणि बघा यार हा पॅसेज यार किती छान वाटतो. पॅगोडाला येऊन खरंच मन शांत होऊन जातं. असं वाटत नाही हे इंडियामध्ये आहे. असं वाटतं की कोणत्या बाहेरगावीच गेलो, जापानला की चायनाला. हे आहे पॅगोडामध्ये अजून एक ठिकाण. ठिकाणाचं नाव आहे श्री सत्यनारायण गोयंका एव श्री श्रीमती इलायची देवी गोयंका. हे दोघं हजबंड वाईफ होते. आणि ह्यांचा इतिहास जर तुम्हाला वाचायचा तर खाली लिहिला. आता पूर्ण मी जर वाचत बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल. तुम्ही पॉज करून इतिहास त्यांचा वाचू शकता. यांच्या पाठी जर तुम्ही आलात तर पाठीमागेच अजून एक हा स्पॉट आहे जल देवतांचा. हे 3 देवता आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भारत देशाला ज्याने ओळख भेटते तो अशोक स्तंभ. आणि अशोक स्तंभाचं तर तुम्हाला
मला इतिहास सांगायची गरजच नाही आहे, कारण की अशोक स्तंभ हा सम्राट अशोक जे राजे होते त्यांनी आपल्या भारत देशाला दिलेला आहे. त्याचा इतिहास तर तुम्हाला सांगायची मला गरजच पडली नाही पाहिजे. अशोक स्तंभाच्या जस्ट पुढे आल्यावर यांची मूर्ती आहे, सयाजी उबा खिंड. तुम्हाला जर वाचायचं असेल मित्रांनो, प्लीज स्टॉप करून तुम्ही व्हिडिओ वाचू शकता यांचा इतिहास. पॅगोडामध्ये आमच्या हरवलेले मेंबर आम्हाला भेटलेले आहेत फायनली. ते त्या कोपऱ्यात होते आणि आम्ही ह्या कोपऱ्यात. येतात आता चालत 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 खूप लांबत आम्ही. सोबत नाही राहिले, ते तिकडे गेले, आम्ही इकडे आलो होतो. आणि मी व्हिडिओच्या नादात विसरूनच गेलो होतो की यांना पण सोबत घेतलेलं आहे. मग का कुठे गेले होते? त्यांना फिरवलं तिकडं सोबत यायचं तर. आ चला आता पुढे चला, आता उचलतो. मित्रांनो, हे आहे धम्मपतन विपसना केंद्र. बघू शकता, इंडियन कलाकृती आहेच नाही ही. आणि इथे आय थिंक गुरुजी निवास, म्हणजे जेच भंतेजीचे गुरु असतात ते इथे राहतात. आणि खूप छान आहे यार इथं. आणि एकदम पीस ऑफ माइंड आहे, शांतता आहे यार. मी तर बोलतो हप्त्यातून नाही तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही फॅमिली सोबत इथे याच. बोल. हा छान आहे. मला बोलत होती, बोल आता. व्हिडिओ से अख्खे डर जाते. मला आत्ताच ही धमकी देत होती माहिती. शांत झाले, व्हिडिओ कुठं पण चालू करत नाही. बायको असून आता नरेंद्र मोदी असो, सगळे शांत बसतात. अजून एक आहे, छोटंसंच आहे पॅगोडा. आय थिंक हे पण विपसना केंद्रच असू शकतं. पण भावांनो, तुम्हाला दाखवायचं आहे, आम्ही एकदम चांगल्या अशा टायमिंगला आलेलो आहेत. आम्हाला सनसेटसुद्धा भेटलेला आहे. खूप छान वाटतं सनसेट बघून. आणि एकदम टायमिंगला आलेलो. आम्ही दुपारी बरं झालं आलो ना, खूप ऊन असतं. आणि या टायमाला छानच वाटतं यार. अजून काही शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. झालेलं आपलं पूर्ण पॅगोडा फिरून. आणि ह्याच्या भिंतीवरती खऱ्यानेच हे लिहिलेलं आहे. हे तुम्ही नक्की स्टॉप करून एकदा वाचा भाई. खरंच तुम्हाला काय धर्म आहे आणि काय आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहेत सध्या पॉलिटिक्स, हे तुम्हाला समजून जाईल. बाकी झालेला आपलं पॅगोडा फिरून. आणि सनसेट बघा यार परत तुम्ही, काय नेक्स्ट लेवल चा सीन. असा नजारा कधी बघणं होत नाही. आणि खूप चांगल्या टायमिंगला आलो आहे मी. अजून खूप असे इथे स्पॉट्स आहेत, पण इथे आहे ना ॲक्च्युली काहीतरी कार्यक्रम होता म्हणून काहीतरी बंद केलेले आहेत. बाकी जेवढं मला जमलं, जेवढं माझ्याकडून करता आलं, मी तेवढं एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि खूप छान आहे. तुम्ही पण नक्की या, एकदा व्हिजिट द्या, फॅमिलीसोबत या. महिन्यातून एकदा तरी तुम्ही याच, माझं तरी असं वाटतं. मी तर येणारच आहे महिन्यातून एकदा तरी. अजून एक स्पॉट आहे मित्रांनो, बजानागाडा धरम का गुंजे चारों ओर. ओके. अजून एक हा स्पॉट आहे, आपले महामानव गौतम बुद्ध यांची ही इथे मूर्ती आहे. बघू शकता, खूप मोठी अशी मूर्ती आहे. आमची फॅमिली सध्या फोटोशूट करते. आमची पण आता फोटोशूट होईल इथे. आणि इथे हातसुद्धा आहे आपल्या गौतम बुद्धांचाच. त्याच्याच अपोजिटला त्याच्यावर लिहिलेलं आहे, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. म्हणजेच मे ऑल बेइंग बी हॅपी. त्याचा असा अर्थ आहे, सगळे खुश राहू आणि समाधानी राहू. मग आम्ही सुद्धा गेलो, गौतम बुद्धांच्या पाया पडलो. आणि आता आम्हाला निघायचं होतं परतीच्या प्रवासाला, परत घरी. एक्झिट करताना आपले हे भवतु सब्ब मंगलमचे जे हत्ती आहेत, 2 हत्ती गेटच्या बाजूला आहेत. आणि हा एक्झिट गेट. इथून
आणि बाय बाय पॅगोडा. चलो भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथून घरी जायचं आणि तुम्हाला तर माहिती मी ट्रॅफिक दाखवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. इथेच व्हिडिओ स्टॉप करतो आहे आणि भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.